नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भात राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी हालचाल समोर येत आहे। मागील काही महिन्यापासून शेतकरी ज्या विम्याची रकमेची वाट पाहत होते, त्या संदर्भात आता एक सकारात्मक घडामोडी घडत असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून तुम्हाला तुमच्या पैशाबाबत स्पष्ट दिशा मिळू शकते। राज्य शासनाच्या पातळीवरून पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यासाठी मोठ्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे। ही रक्कम प्रामुख्याने खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पिकांसाठी आहे। विशेषतः सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा विचार करून काही जिल्ह्यांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे। उर्वरित पिकासाठी प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। याचा सरळ अर्थ असा की सरकार आता टप्प्याटप्प्याने विमा वाटप करण्याच्या तयारीत आहे। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत, तर ज्यांचं नुकसान जास्त आणि प्रक्रिया पूर्ण आहे त्यांनाच आधी लाभ मिळेल। ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे बाधित झालं आहे आणि ज्यांची कागदपत्रे पंचनामे पूर्ण आहेत, अशा त्यांना सर्वप्रथम फायदा होऊ शकतो। इतर पिकांसाठी जसे कापूस, तूर अजून थोडा वेळ लागू शकतो। सध्या जी माहिती समोर येत आहे ती प्राथमिक आणि प्रशासकीय स्तरावरची आहे। पूर्ण अधिकृत यादी, खात्यात पैसे जमा होण्याची नेमकी तारीख किंवा प्रत्येक जिल्ह्याचा तपशील अजून स्पष्टपणे जाहीर झालेला नाही। त्यामुळे पैसे लगेच येणार अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी पुढील काही दिवसात प्रक्रिया सुरू होऊ शकते अशी शक्यता गृहीत धरणे योग्य ठरेल। फायदे: नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार, थेट डीबीटीमुळे पैसे थेट खात्यात येण्याची सुविधा, मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने सकारात्मक संकेत। तोटे: सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी लाभ मिळणार नाही, काही पिकांसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार, कागदपत्रे किंवा आधार लिंक नसल्यास अडचणी येऊ शकतात। एकंदरीत पाहता पीक विम्याच्या संदर्भात ही एक सकारात्मक सुरुवात आहे। पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, पण अजून पूर्ण प्रक्रिया बाकी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग आणि अर्जांची स्थिती वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत गरजेचे आहे। येणाऱ्या काही दिवसात अधिक स्पष्ट आणि अधिकृत अपडेट येण्याची अपेक्षा आहे। माहिती उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।